तर हॅलो गाईज, अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं. तर आपण आज जाणार आहोत श्री साईबाबा मंदिर शिरगाव येथे, म्हणजेच आपण त्याला प्रतिशिर्डी असं म्हणतो. आपण आहोत आत्ता पुणे मुंबई हायवेला आणि ही जी कमान आहे ती सोमाटणी फाट्यावरती आहे आणि या कमानीतूनच आपल्याला एंट्री घेऊन सरळ त्या कमानीच्या जायचं आहे 1 किलोमीटर. त्यानंतर आपल्याला प्रतिशिर्डी मंदिर पाहायला मिळेल. तर आपल्याला हे जे पाहू शकता आता आपण पुणे मुंबई हायवे आहे हा. तर चला आपण जाऊया आता या कमानीतून सरळ समोर 1 किलोमीटर. तर आता पाहू शकता आपण इथे प्रतिशिर्डीच्या पार्किंगमध्ये आलेलो आहोत. पार्किंगचे चार्जेस पाहू शकता, 20 रुपये टू व्हीलरसाठी आहे आणि पार्किंग ही समोरासमोर आहे मंदिराच्या आणि तिकडच्या साईडला पण पाहू शकता, तिकडे पण एक पार्किंग सुविधा आहे. तर आपण आता पार्किंग करून समोर जाऊया. तर पाहू शकता आता मंदिराच्या दिशेने आपण निघालेलो आहोत. इथे मंदिराच्या बाहेर पाहू शकता, इथे कॉस्मेटिक्सची वगैरे दुकानं भरपूर आहेत. मिठाई वगैरे, पेढे सर्व आपल्याला इथे मिळून जाईल. एक टाईपची जत्रा भरल्यासारखंच असतं असं मंदिराच्या समोर पाहू शकता. तर आता आपल्याला मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे आपण. इथं पाहू शकता प्रसाद वगैरे आहे आणि इकडं पण 2-3 ठिकाणं आहेत प्रसादाचे आणि आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ गेल्यानंतर पुढे प्रवेशद्वार आहे. इकडं पण एक पाहू शकता, इकडं पण एक मंदिर आहे आणि या मंदिरात पण पाहू शकता इथं पुढं दर्शनासाठी त्या सरळ जायचं आहे आपल्याला. पुढं कमान आहे त्या दर्शनासाठी, तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. तर आता आपण पाहू शकता, आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. सध्या तर इथे आरती चालू आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे आणि इथे रांगा वगैरे लागलेल्या आहेत. पुढं कोणी जात नाही कारण का आरती चालू आहे. आरती ही जवळपास अर्ध्या तासाची आहे आणि पाहू शकता इथे दर्शनासाठी किती खूप रांग लागलेली आहे आणि जास्त वेळ काही लागत नाही दर्शनासाठी. तुम्ही जाऊन लगेचच दर्शन घेऊ शकता. आम्ही रविवारी गेलो होतो, त्या कारणाने खूप गर्दी दिसत आहे इथं. आपण जर मिडवीकला किंवा कधीही गेलो तर एवढी गर्दी नसते, पण रविवार शनिवार या दिवशी खूप गर्दी असते आणि तरी पण ही गर्दी खूप काही जास्त नाही. पाहू शकता इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी. आता आपण याच प्रवेशद्वारातून एंट्री केली होती. आता इथं एक पाहू शकता, इथे एक गणपती मंदिर आहे आणि इकडे आपल्याला सरळ जायचं. इकडे शनी मंदिर पण पाहू शकता. इकडच्या साईडला एक शनी मंदिर आहे आणि आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला अन्नदान वगैरे तिथं पाहू शकता, सर्व आहे. चावडी वगैरे आपल्याला सर्व पाहायचं आहे. हे जे आहे ते शनी मंदिर पाहू शकता तुम्ही. तर इथं जे आहे ते ठिकाण इथं पाहू शकता. इथं आपल्याला कूपन काउंटर दिलेलं आहे. इथे आपण कूपन घेऊ शकता आणि इथे कूपन घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला जेवण आहे आणि जेवणासाठी जस्ट 60 रुपयेचं कूपन आहे आणि इथून एंट्री करायची आहे. मग नंतर पुढं गेल्यानंतर आपल्याला प्रसाद आहे. तर इथून आपण एंट्री केलेली आहे. आता पाहू शकता इथं बसण्याची व्यवस्था वगैरे खूप छान केलेली आहे. त्याच्यानंतर ही जी रांग आहे ती या रांगेत आपल्याला थांबायचं आहे आणि याच रांगेतून आपल्याला पुढं जेवणासाठी वगैरे जायचं आहे. ताटामध्ये जेवण पाहू शकता काय काय आहे. वरण भात आणि एक खीर आहे, चपाती आणि एक भाजी आहे. पाहू शकता जेवण एकदम योग्य क्वालिटीचं आहे. तर आपण शनी मंदिर आणि अन्नछत्र पाहून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला जायचं आहे चावडी आणि द्वारकामाई पाहायला. तर आपल्याला कुठून जायचं आहे? इकडच्या दिशेने चालायचं आहे आपल्याला. सरळ गेल्यानंतर पुढं पाहू शकता काय काय आहे. हे पाहू शकता बाबांची चावडी, म्हणजे इथं भक्त निवास वगैरे आहे. तिथं राहण्याची वगैरे सोय केलेली आहे भक्तांसाठी. तर पाहू शकता क्वालिटी वगैरे, मॉल वगैरे आहे इथं. इथे पाहू शकता आपण द्वारकामाईमध्ये एंट्री केलेली आहे. मंदिर आहे एक इथे पण. तर गाईज पाहू शकता, अशा प्रकारे आपण मंदिराचं पूर्णपणे दर्शन घेतलेलं आहे. आपण आता मंदिराच्या मागच्या साईडला आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ? आणि मंदिराचं पूर्ण आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. मंदिराचा प्रत्येक ठिकाण तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत नवनवीन. तर पुण्यातील सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.